विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। अमरावतीच्या बडनेरा रेल्वे वॅगननं दुरुस्ती उद्घाटनामध्ये राणा दाम्पत्यासमोर शेतकऱ्यांचा रोष। आमच्या नोकरीचं काय, स्थानिकांना रोजगार कुठे, असा शेतकऱ्यांकडून राणा दाम्पत्याला सवाल। हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामधल्या परसोडी आणि दिग्रस गावातील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश। आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा। कौटुंबिक वादातून मेहुण्यानं केली जावयाची हत्या। नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीमधली घटना, आरोपीचा शोध सुरू। वर्ध्यात दिव्यांग लाभार्थ्यांना 10 3-चाकी ई स्कूटरचा लाभ, आमदार रणजित कांबळेंच्या हस्ते वितरण। भंडारा रोड रेल्वे स्थानकावर तत्काळ काउंटरवर सकाळपासूनच लांब रांगा। आझाद हिंद, हावडा मेल आणि विदर्भ एक्सप्रेसमध्ये आरक्षण मिळेना। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची रेल्वेला पसंती। पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेकडून 14 लाभार्थ्यांना फिरते विक्री केंद्राचं वितरण। किरण सामंत यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं। वाशिमच्या रिसोडमध्ये नालीचं घाण पाणी घरामध्ये घुसलं, स्थानिक नागरिकांचं आरोग्य धोक्यात, तक्रार देऊनही अद्याप कारवाई नाही। केरळ आईस हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कराडच्या साई स्पोर्ट फाउंडेशन 4 खेळाडूंचं यश, महाराष्ट्र संघानं प्रथम क्रमांक पटकावला। गोंदियामध्ये गौण खनिज उत्खननातून 33 कोटींचा महसूल जमा। मार्च अखेर महसुलीचे 99% उद्दिष्ट पूर्ण, लवकरच उर्वरित उद्दिष्ट पूर्ण होणार, जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांकडून विश्वास व्यक्त।